प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. मित्र हो, एखाद्या लहान बाळाला चला दूर जायचं म्हटल्यावर त्याला होणारा आनंद ते बाळ कसं मनमोहकपणे व्यक्त करतं याचा अनुभव तुम्ही सर्वांनी घेतला असेलच. लहान असो वा थोर, फिरायला जायचं म्हटल्यावर येणारी उत्सुकता सर्वांनी अनुभवली असेलच. आतापर्यंत तुम्हा सर्वांनी ओळखलंच असेल की आपण पर्यटन क्षेत्राबद्दल बोलत आहोत. प्रसिद्ध लेखक एरोल ओझॉन म्हणतात, ट्रॅव्हलिंग मेक्स यू स्पीचलेस देन टर्न्स यू इनटू अ स्टोरी टेलर. तर अशा या पर्यटन क्षेत्राची माहिती देण्याकरता आज आपण आमंत्रित करत आहोत भारताच्या पर्यटन मंत्रालयाच्या निवृत्त क्षेत्रीय निर्देशक श्रीमती नीला लाड यांना. नमस्कार मॅडम. नीला मॅडम यांचा परिचय करून देण्याकरता मी श्रीमती वैशाली काकडे यांना आमंत्रित करतो. ओव्हर टू यू वैशाली मॅडम. नमस्कार नीला मॅडम. नमस्कार. नमस्कार वैशाली. माननीय नीला मॅडम यांनी 1979 मध्ये कारकिर्दीची सुरुवात केली आणि यशाची शिखरं पादाक्रांत केली. जवळपास 4 दशकांपासून पर्यटन क्षेत्रात काम केले. सुरुवातीला देशांतर्गत पर्यटन, त्यामध्ये त्यांनी सुबुद्ध नियोजनाने चालना मिळवून दिली. सुरुवातीचे 1.5 वर्ष काम केल्यानंतर अनुभव समृद्धीसाठी त्यांनी खासगी पर्यटन क्षेत्रातही प्रवेश केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात त्यांनी सहभाग नोंदवला आणि पर्यटक माहिती स्रोत म्हणून काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर UPSC मार्फत पदोन्नतीने त्यांनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलेलं आहे. पर्यटन व्यवस्थेतील ईशान्य भारतातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचे त्यांचे नियोजन त्यांनी केले आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती सिंगापूर येथे झाली आणि आशियाई देशातील पर्यटन व्यवस्थेला चालना मिळाली. 2010 ते 2011 मध्ये पर्यटन मंत्रालयात त्यांनी भरीव असे योगदान दिलेले आहे. देशी परदेशी कार्यालयांच्या माध्यमातून जाहिरातीमधून भारतातील प्रत्येक राज्याचं भारतीय संस्कृतीचं दर्शन अवघ्या जगाला त्यांनी करून दिलेलं आहे. राज्याच्या MOT निधीमधून पर्यटन, पायाभूत सुविधा विकास, उदाहरणार्थ रेल्वे, राज्य पर्यटन मंडळे आणि उद्योग या सदस्यांसह त्यांनी समन्वय ठेवला. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. नीला लाड मॅडम यांनी अशा अनेक उपक्रम पर्यटन विभागाला दिलेले आहेत आणि पर्यटन विभागाला उंचीवर नेण्यासाठी माननीय नीला मॅडम यांचा अगदी सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी जास्त काही बोलण्यापेक्षा नीला मॅडम यांच्याकडूनच जाणून घेऊया. नीला मॅडम, आमच्या प्रेक्षकांना सांगाल का की या क्षेत्रातच तुम्हाला करिअर करावंसं का वाटलं? सर्वात प्रथम खूप खूप धन्यवाद. आपण मला आज इथे बोलावलं आणि आपल्या विद्यार्थी मित्रांशी गप्पा मारायला आणि त्यांना पर्यटनाबद्दल थोडीफार माहिती मी देऊ शकेन आज. मला खूप आनंद आहे याच्याबाबत. मी स्वतः पर्यटन क्षेत्रात कशी शिरले किंवा ह्याची आवड का निर्माण झाली, तर ह्याच्यासाठी थोडीशी माझी फॅमिली बॅकग्राऊंड मला कामी पडली. माझे वडील पर्यटन मंत्रालयात होते आणि ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात होते आणि लहानपणापासून मी त्यांच्या ज्या गोष्टी ऐकायची फोनवर किंवा घरी माणसं यायची भेटायला, ती सगळी टुरिझमवर चर्चा व्हायची आणि ही जी चर्चा व्हायची खूप इंटरेस्टिंग असायची. म्हणजे कुठे आज महाबळेश्वरला बस जाते, ती बिघडली, आता ती बससाठी वळवून आपल्याला रस्ता दुसरा शोधायचा आहे, दुसरीकडे अकोमोडेशन शोधायची आहे, मग तिथे आपल्याला गाईड मिळेल का, म्हणजे ह्या सगळ्या ज्या संज्ञा होत्या पर्यटनाशी रिलेटेड त्या ऐकतच मी कदाचित मोठी झाले म्हणून त्या डोक्यात पूर्णपणे बसलेल्या होत्या. तसं ग्रॅज्युएशन पर्यंत अगदी फार काही असं पर्यटनाबद्दल मी काम केलं नाही किंवा शिकले नाही, कारण त्यावेळचा काळ जो होता 79चा, म्हणजे 78, 79, 80 ह्या आसपास आज जशी पर्यटन शिकवणारी इन्स्टिट्यूट्स आहेत, टुरिझम शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तशा इन्स्टिट्यूट्स नव्हत्या. त्यामुळे आपण अनुभवानीच काम करायला सुरुवात करत होतो. तर माझा स्वतःचा पर्यटनाकडे जो कल होता तो कदाचित माझ्या वडिलांकडनं आणि त्यांच्या अनुभवावरनं आणि त्यांची संपूर्ण जी चर्चा चालायची ती डोक्यात कुठेतरी बसली होती. आणि दुसरं म्हणजे पर्यटन हा विषयच असा आहे की कोणालाही तो आकर्षित करतो. मला खात्री आहे की आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कुठेतरी वाटत असेल की आपण सुद्धा ह्या क्षेत्रात काहीतरी कसं शिरावं किंवा पुढे कसं जाऊ शकतो, आणि त्यासाठी आय थिंक आय विल डेफिनेटली वॉन्ट टू टॉक टू देम. नक्कीच मॅडम, पर्यटन हे क्षेत्र असंच आहे की कोणीही आकर्षित होईल.
पण पर्यटन क्षेत्र म्हटलं की त्या क्षेत्रात बरेच वेगवेगळे उपक्रम किंवा उद्योग सामावलेले आहेत, ज्या उद्योगात देखील करिअर करता येण्यासारखं आहे. त्याबद्दल देखील आमच्या दर्शकांना थोडीशी माहिती सांगाल का? नक्कीच, नक्कीच. म्हणजे कसं आहे बघा, आता आपण जेव्हा सगळेजण आपण कुठे ना कुठेतरी जातो. पर्यटन म्हणजे नुसतं फिरायला गेलं किंवा बघायला गेलं तर ते पर्यटन नाहीये. तर आपण दरवर्षी एकदा गावी जातो किंवा दरवर्षी एखाद्या पिल्ग्रिमेज सेंटरला आपण शिर्डीला जातो किंवा कुठच्याही आपल्या भावना जिथे असतात तिथे जातो. हे सगळे पर्यटनाचेच भाग आहेत. तर जेव्हा आपण पर्यटन सुरू करतो किंवा जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग सुरू करतो, तेव्हा आपण घर सोडल्यापासून घरी परत येईपर्यंत फक्त अंदाज घ्या तुम्ही की आपण किती व्यवस्थांचा आपण उपभोग घेतो किंवा आपण किती व्यवस्थांशी कनेक्टेड राहतो. ट्रॅव्हलिंग सुरू करतो, बस गाडी काय असेल ती, ट्रेन फ्लाईट काय असेल ते, त्याच्यानंतर अकोमोडेशन असते. अकोमोडेशन नंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला एंटरटेनमेंट लागते, म्हणजे काहीतरी गाईड आपल्या बरोबर असतो की जो आपल्याला सगळ्या तिकडच्या वास्तू दाखवतो किंवा स्थळं दाखवतो. त्याच्यानंतर तिथे वेगवेगळ्या तऱ्हेची लोकल क्विझिन म्हणजे लोकल आहार ज्या असतात, लोकल ज्या क्विझिन आहेत त्याची आपण उपभोग घ्यायचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे तिथल्या रेस्टॉरंट्सना व्हिजिट देतो. म्हणजे हा पसारा ना फार मोठा आहे पर्यटनाचा. आणि तितक्या ह्याच्यामध्ये एम्प्लॉयबल अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे तितक्या आपल्याला एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. तिथे गेल्यानंतर आपण एखादं सोविनियर विकत घेतो. महाबळेश्वरला गेल्यानंतर आपण कोल्हापुरी चपला विकत घेतो तिकडनं. कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापुरी साज विकत घेतो. चिपळूण किंवा सावंतवाडीला गेलो तर आपण ती लाकडी खेळणी विकत घेतो. हे सगळं कोण करतं? ह्याच्या मागे सुद्धा बरेच कारागीर काम करत असतात. ह्याच्या मागे सुद्धा खूप संस्था काम करत असतात. तर हा आपण अप्रत्यक्षरित्या सुद्धा रोजगार निर्माण करतो पर्यटनाच्या दृष्टीने. हा एक पर्यटनाचा भाग. त्याचबरोबर जी दुसरी सगळ्यात मोठी संस्था पर्यटनाची येते ती म्हणजे हॉस्पिटॅलिटी, अकोमोडेशन, हॉटेल इंडस्ट्री. आज बघा तुम्ही हॉटेल इंडस्ट्री आजच्या परिस्थितीशी मी काही कनेक्ट करत नाहीये. मी एकंदर ओव्हरऑल इंडस्ट्री बद्दल बोलते. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी काही बोलत नाहीये. पण आज जर हॉटेल इंडस्ट्रीचा आपण जर हे विचार केला तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे 1 स्टार टू 5 स्टार हॉटेल्स आहेत. म्हणजे सगळ्यांसाठी सुटेबल किंवा केटर करणारी अकोमोडेशन आपल्याला मिळते. त्याचबरोबर होमस्टेज. म्हणजे होमस्टेज म्हणजे काय? माझं घर आपलं घर. जर आपल्याकडे एखादी ऍडिशनल रूम असेल किंवा आपण एखाद्या गेस्टला घरी बोलावू शकतो आणि त्याला आपल्या संस्कृतीचा अनुभव देऊ शकतो, तर आज होमस्टे सुद्धा एनकरेज करतायत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा करताय, भारत सरकार सुद्धा करताय. संपूर्ण भारतभर आपल्याला आश्चर्य वाटेल आज होमस्टेज इतके पॉप्युलर आहेत. म्हणजे हा सुद्धा एक पर्यटनाचं हे एक अंग आहे की जिथे आपल्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणजे एक व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा ही एक संधी चालून आलेली आहे. हॉटेल इंडस्ट्री घेतल्यानंतर त्याच्यात 2 भाग असतात. एक असते फ्रंट ऑफिस असतं, एक असतं बॅक ऑफिस म्हणजे किचन, हाऊस कीपिंग वगैरे. मग हॉटेलमध्ये आपल्या कॉन्फरन्सेस होतात. त्या कॉन्फरन्सेससाठी वेगळी माणसांची गरज असते. म्हणजे ती मॅनपॉवर वेगळी असते. ती त्याच्यात शिकलेली असतात की कॉन्फरन्सेस कशा करायच्या. कॉन्फरन्सेसच्या मागे आपण एखादी मेडिकल कॉन्फरन्सेस आपल्याकडे ज्या होतात त्याच्यात 1000 2,000 डेलिगेट्स येतात. आता 2,000 डेलिगेट्सची अरेंजमेंट करणं राईट फ्रॉम अरायव्हल म्हणजे एअरपोर्टला उतरल्यापासून ते परत जाईपर्यंत त्यांची प्रत्येक अरेंजमेंट ती ऑर्गनायझेशन करते. ह्याच्यासाठी केवढी मॅनपॉवर लागते. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला माणसांची गरज असते जिथे आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज निर्माण होतात. हॉटेल इंडस्ट्रीच्याच भागामध्ये जर आपण घेतलं तर जनरल मॅनेजर पासून आपला माळी हॉटेलचा ह्याच्यापर्यंत किती व्यवस्थांमध्ये आपल्याला गरज असते एम्प्लॉयर्सची. आणि ह्या सगळ्या एम्प्लॉयबल अपॉर्च्युनिटीसाठी शिक्षण दिलं जातं. आणि ते शिक्षण आपल्याकडे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत भारत सरकारच्या, प्लस प्रायव्हेटही इन्स्टिट्यूट्स आहेत. पण भारत सरकारच्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या खूप रेप्युटेड आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून म्हणजे ओरिजिनली भारत सरकारच्याच इन्स्टिट्यूट सुरू झाल्या आणि त्या प्रत्येक राज्यामध्ये जवळजवळ एक इन्स्टिट्यूट आहे. या हॉटेल मॅनेजमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत ती सगळी अंग जी हॉटेलची आहेत की जी आपल्याला व्यवस्था लागते त्या व्यवस्थेमध्ये माणसांना ट्रेन केलं जातं. तर अशा तऱ्हेने हॉटेल झालं, ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हणजे ट्रॅव्हलिंग झालं, टुरिझम झालं, त्याच्याबरोबर वेगवेगळ्या टुरिझमची अंग पण आहेत. ऍडव्हेंचर टुरिझम आहे, वाईल्ड लाईफ टुरिझम आहे. म्हणजे आपण जर ताडोबाला गेलो आपण, मी महाराष्ट्राची उदाहरणं जास्त देते कारण आपण त्याच्याशी जास्त परिचित आहोत.
जर ताडोबाला गेलो तर आपल्याला जी सफारी आहे तिथे जाताना आपल्याला एक नेचर गाईड लागतो. आपला शहरातला गाईड वेगळा असतो, तो वेगळ्या तऱ्हेने ट्रेन केलेला असतो. पण जो नेचर गाईड असतो तो नेचर बद्दल आपल्याला माहिती सांगतो. जेव्हा आपण वाघ बघायला जातो किंवा आपण प्राणी बघायला जातो, तो जरुरी नाहीये की आपल्याला वाघ दिसेल, कारण ते असं ठरलेलं नसतं. ते आपल्याला वाईल्ड लाईफ पार्क मध्ये फिरवतात, जिथे वाघ दिसेल तिथे थांबतो. नाही दिसला तर तेच नेचर गाईड आपल्याला झाडांची माहिती देतात, तिथल्या सीझनची माहिती देतात, पक्ष्यांची माहिती देतात. म्हणजे हा सगळा जो व्याप आहे हा पर्यटनाचा व्याप. आणि हे पर्यटनामुळे आज इतका एम्प्लॉयबल अपॉर्च्युनिटीज आपल्या देशात क्रिएट झालेल्या आहेत. त्यामुळे पर्यटन हा एक मोठा व्यवसाय, आणि हा व्यवसाय म्हणजे सगळ्या व्यवसायांचा मिळून एक मोठा व्यवसाय असं आम्ही त्याला नेहमी म्हणतो. इंडस्ट्री ऑफ ऑल इंडस्ट्री. म्हणजे हे तरी मी थोडी उदाहरणं, अशी बरीच उदाहरणं आहेत. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत आपल्याकडे पर्यटन आहे, आणि प्रत्येक जॉग्राफिकल कंडिशन, प्रत्येक भौगोलिक कंडिशन प्रमाणे तिथल्या पर्यटनाच्या गरजा वेगळ्या असतात, आणि त्या गरजेप्रमाणे आपल्याला मॅन पॉवर. खरं आहे मॅडम, अगदी पर्यटन व्यवसायाची माहिती सांगता सांगता आपण महाराष्ट्र दर्शन देखील घडवलं आणि शिवाय विंडो शॉपिंग पण घडवलं या कोरोनाच्या कालावधीमध्ये. खूप छान वाटतंय ऐकायला. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळते की या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या क्षमता, पात्रता आवश्यक आहेत आणि कोणते व्यावसायिक शिक्षण घ्यावे लागते याविषयी सांगाल? खूप चांगला प्रश्न विचारला, कारण बऱ्याच जणांना माहिती नसतं की मला जर एक ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये किंवा टुरिझम च्या कंपनीमध्ये काम करायचं असेल, किंवा कोणत्याही सरकारी, भारत सरकार म्हणा किंवा राज्य सरकारच्या पर्यटन विभागात काम करायचं असेल, तर तिथे कसं जायचं. तर ज्या सरकारी यंत्रणा आहेत किंवा सरकारी जी कार्य काय म्हणतात त्याला, ऑफिसेस आहेत पर्यटन मंडळाची, तिथे जर जायचं असेल तर राज्य स्तरावरती त्यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन आहेत, आणि भारत सरकारच्या ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या UPSCच्या थ्रू होतात. तर माझं एक रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना जे ग्रॅज्युएट्स आहेत, कारण ज्या हायर रिक्रुटमेंट्स आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएट ही मिनिमम पात्रता आहे, पदवी ही मिनिमम पात्रता आहे, आणि 12वी नंतर आपण शिक्षणासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो. जे पर्यटन क्षेत्रात शिक्षण आपण घ्यायचं असतं त्याच्यासाठी एलिजिबिलिटी 12वी आणि पदवी दोन्ही आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पदवी क्रम आहे, आणि त्याच्या ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला पदवी 12वी हा महत्वाचा टप्पा आहे. ह्याच्यासाठी ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत पर्यटनाशी निगडीत, म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम साठी भारत सरकारची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट ही एक संस्था आहे. ती ग्वालियरला त्याचं हेडक्वार्टर्स आहे, पण त्याच्या संस्था भारतभर आहे. म्हणजे सगळ्या राज्यात नाहीये, 5 मेन चॅप्टर्स आहेत त्यांची. ही इन्फॉर्मेशन आपल्याला IITTM.org ह्या संस्थेच्या वेबसाईटवर आपल्याला सगळी माहिती मिळू शकेल. किती चॅप्टर्स आहेत. ही चॅप्टर्स जी आहेत ती फक्त पर्यटनाशीच निगडीत अशी नाहीये, तर ती कार्गो मॅनेजमेंट सुद्धा शिकवतात. ती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स त्याचाच एक विभाग आहे जो गोव्याला आहे. तिथे आपल्याला वॉटर स्पोर्ट्स रिलेटेड ज्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी जी मॅन पॉवर लागते, त्याच्यासाठी जी तयारी लागते, माणसांची स्किल्स लागतात, ती डेव्हलप केली जातात, तर ती गोव्यात आहे. तर अशा IITTMच्या ज्या संस्था आहेत सगळ्या, त्याच्यामधून आपल्याला पर्यटनाचं पदवी प्रोग्राम आपण घेऊ शकतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम सुद्धा घेऊ शकतो, आणि त्या सगळ्या सेंट्रल एक्झामिनेशनच्या मार्फत होतात. तर त्या आपल्याला वेबसाईटवर माहिती मिळेल. हॉटेल इंडस्ट्रीची जी माहिती आहे, IHM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत भारत सरकारच्या, ह्यांची सुद्धा एक सेंट्रल एक्झामिनेशन असते, आणि त्याची सुद्धा वेबसाईटची लिंक मी आपल्याला पाठवली आहे. ती आपण शेअर करू शकता आपल्या विद्यार्थ्यांबरोबर. ह्या सगळ्यांची एंट्रन्स एक्झाम होतात. तिथे सुद्धा पदवी क्रमासाठी आपल्याला 12वीची आवश्यकता आहे. एंट्रन्स एक्झाम होते. IITTM मध्ये ग्रुप डिस्कशन्स पण होतात, शिवाय इंटरव्ह्यूज पण होतात. IHM मध्ये मेरिट वरती तुम्हाला तुमच्या डिझायर्ड डेस्टिनेशनला जर इन्स्टिट्यूट असेल आणि तिथे अवेलेबिलिटी असेल तुमच्या मेरिट प्रमाणे तर मिळते, किंवा भारतामध्ये कुठेही तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. तर हा एक असा आहे मेन इन्स्टिट्यूटचा. ह्याच्यानंतर भारत सरकारच्याच फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट्स असतात. म्हणजे आता प्रत्येकाला काही 5 स्टार हॉटेलमध्येच काम करायचं असं नसतं, तर काही काही जणांना आपलं छोटं रेस्टॉरंट चालू करावं असं वाटतं, किंवा इव्हन रेस्टॉरंटमध्ये काम करावं असं वाटतं. तर ही जी फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट्स आहेत भारतभर, जरी आपण गुगल केलं फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट तर आपल्याला सगळ्या लिस्ट मिळू शकतात. इथे आपल्याला
लोअर लेवल ट्रेनिंग मिळू शकतं. म्हणजे आपण कुक्स बनायचं असेल, आपल्याला खानसामा बनायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तिथे फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम्स दिले जातात. तर ही एक इन्स्टिट्यूट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत. मी म्हणते ह्या विद्यार्थ्यांचा हा एक मोठा फायदा आहे की आजच्या काळात आपल्याला एवढे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे ऑप्शन्स त्या काळात नव्हते ज्या काळात आम्ही टुरिझम शिकलो. मग आम्ही पर्यटन अनुभवाने शिकलो. पण आज सुद्धा आपण जरी करिक्युलम शिकले, पूर्ण प्रोग्राम शिकला आपण 3 वर्षाचा, तरी आपल्याला अनुभव हा पाहिजे. कारण पर्यटनाचा अनुभव घेऊनच माणूस पुढे शिकतो. तर अशा बऱ्याच इन्स्टिट्यूट्स आहेत. आणखीनही काही म्हणजे ऍडव्हेंचरसाठी वेगळे चॅप्टर्स आहेत IITTMचे की ऍडव्हेंचर टुरिझम मध्ये. त्याचबरोबर आपल्याकडे नेहरू इन्स्टिट्यूट वगैरे ज्या आहेत, दार्जिलिंगमध्ये इन्स्टिट्यूट आहे, औलीमध्ये आहे. इथे सगळीकडे आपल्याला हिमाच्छादित जी आपली शिखरं आहेत, तिथे जे पर्यटनाचे उद्योग चालतात, त्याच्यासाठी ट्रेनिंग होतं. भारत सरकारची गुलमर्गला एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, स्कीइंग अँड माउंटेनिअरिंगची. म्हणजे असे बरेच प्रकार आहेत की जिथे अपॉर्च्युनिटीज आहेत आपल्याला ट्रेनिंगसाठी. बरोबर मॅडम, खरंच छान माहिती दिलीत. आणि मॅडमनी ज्या लिंक सांगितल्या त्या आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणारच आहोत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मॅडम, मला असं विचारायचं होतं, भारतीय आपलं जे पर्यटन मंत्रालय आहे त्याच्यामध्ये एक क्षेत्रीय निर्देशक म्हणून तुमच्या कामाचं स्वरूप कसं राहिलं? क्षेत्रीय निदेशक म्हणून जेव्हा मी मुंबईला ट्रान्सफरवर आले, आधी मी दिल्लीला होते 2018 पर्यंत. मग तिथून मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा माझ्या क्षेत्रीय निदेशक या कार्यकालामध्ये 5 पश्चिम भारतातली राज्य आली. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. आणि याच्याच बरोबर 2 युनियन टेरिटरीज पण आहेत आपल्याकडे, दादरा नगर हवेली, दमण आणि दीव. तर ह्या सगळ्या राज्यांमध्ये पर्यटनाचा व्यवसाय वाढीला कसा लागेल किंवा पर्यटन आपल्याकडे ह्या ह्या राज्यांमध्ये कसे आकृष्ट करू शकतो आपण, आणि आणि त्याचबरोबर जे पर्यटनाचा व्यवसाय ऑलरेडी करत आहेत, म्हणजे ट्रॅव्हल एजंट्स आहेत, टूर ऑपरेटर्स आहेत किंवा हॉटेलियर्स आहेत, होम स्टेज ओनर्स आहेत, शिवाय ऍडव्हेंचर टूर स्पोर्ट्स चालवणारी जी ऑर्गनायझेशन आहेत, निश टुरिझम चालवणाऱ्या, गोल्फ टुरिझम, म्हणजे बरेच असे जे प्रकार आहेत, ह्या सगळ्या माणसांना किंवा ह्या सगळ्या व्यक्तींना, ऑर्गनायझेशन्सना आम्ही कसं एनकरेज करायचं की तुम्ही कामं करा, तुमच्याकडे टुरिस्ट येत आहे तर तुम्ही आणखीन काम करून जास्तीत जास्त टुरिस्ट आपल्या राज्यात आणायचा प्रयत्न करा. मग ह्याच्यासाठी काय करायचं, तर गुजरात मधल्या टूर ऑपरेटर्सना महाराष्ट्रात आणायचं, त्यांना आपल्या महाराष्ट्रात त्या टूर ऑपरेटर्सची भेटगाठ घालून द्यायची, मग एक कॉन्फरन्स करायची. मग छत्तीसगड आणि महाराष्ट्रामधल्या लोकांना एकत्र आणायचं. आणि ह्याच्यासाठी भारत सरकारची एक फार सुंदर कल्पना आहे की एका राज्याचं त्यांनी 2 राज्य जोडलेली आहेत, म्हणजे महाराष्ट्र आणि मणिपूर म्हणा किंवा छत्तीसगड आणि गुजरात जोडलेलं आहे. तर ह्या राज्यांचं पेअरिंग केलेलं आहे. कशासाठी, तर ह्या 2 राज्यातील एकमेकांनी आपली संस्कृती शेअर करावी आणि त्यात जाणून घ्यावं. तर ह्या ज्या एका भारत सरकारचा उपक्रम आहे त्याच्या अंडर असे बरेच देवाणघेवाण होते की एका राज्यातल्या टूर ऑपरेटर्स, हॉटेलियर्सना दुसऱ्या राज्यात न्यायचं, मग त्यांनी तिथला प्रमोट करायचा व्यवसाय, आणि मग गुजराती पर्यटकांना महाराष्ट्रात आणायचं किंवा गुजराती पर्यटकांना नैऋत्य ईशेच्या आपले जे देश आहेत, राज्य जी आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये, तिकडे घेऊन जायचं. तर असा एक डोमेस्टिक टुरिझमचा हा एक मोठा पर्यटनाचा व्याप आहे, तो सांभाळायचा ही माझी मेन ड्युटी होती. त्याचबरोबर भारत सरकार वेळोवेळी काही ना काही स्कीम्स किंवा काही ना काही अशा सवलती डिक्लेअर करतं राज्य सरकारांसाठी म्हणा किंवा टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, इंडस्ट्री मेंबर्ससाठी. मग ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याचं मॉनिटरिंग करणं. म्हणजे आपण जसं आपल्या इंट्रोडक्शन मध्ये उल्लेख केला की एमओटी फंडिंग जे होतं राज्य सरकारांना होतं किंवा इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन आहेत, रेल्वेला होतं. तर हे फंडिंग कशासाठी होतं, तर आता एक सिंधुदुर्ग हा एक मी एक्झाम्पल देते. सिंधुदुर्ग ह्या विभागासाठी किंवा प्रदेशासाठी, जिल्ह्यासाठी डेव्हलपमेंटसाठी भारत सरकारने काही पैसे राज्य सरकारला दिले. मग हे राज्य सरकार ते पैसे लावून तिथे पर्यटनाचे व्यवसाय आणखीन म्हणजे वेगवेगळे पर्यटनाचे व्यवसाय तिथे निर्माण करतं, जेणेकरून सिंधुदुर्ग मध्ये लोकल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी लोकांसाठी क्रिएट होईल. आणि अर्थातच बाहेरच्या राज्यातून, बाहेरच्या देशातून
लोक सिंधुदुर्ग बघायला येतील. कारण आपल्याकडे ना इतकी नैसर्गिक संपत्ती आहे की ती म्हणजे शक्य नाहीये की आपण 7 जन्मात सुद्धा ती बघू शकतो. इतकं भारत समृद्ध आहे पर्यटनाने. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पर्यटन विभागातर्फे होत असतात. त्याच्याबरोबर आम्ही राज्य सरकारांना घेतो, त्याच्याबरोबर इंडस्ट्री मेंबर्सना घेतो आणि अशा तऱ्हेने आम्ही पर्यटनाचा विकास करायचा प्रयत्न. खूप छान मॅडम. खरं तर आमच्यासारखे पर्यटक जेव्हा बाहेर फिरत असतात तर त्याच्या मागे केवढी मोठी व्यवस्था असते हे आपल्या भाषणातून, संभाषणातून, चर्चेतून नक्कीच विद्यार्थ्यांना, प्रेक्षकांना समजलं असेल. नक्कीच याच्यामध्ये आव्हानं आहेत. तर प्रत्येक करिअरमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही आव्हानं असतातच. परंतु आपला आजचा विषय जो आहे तो पर्यटनाचा आहे. तर मॅडम मला सांगा की या क्षेत्रामध्ये काम करताना तुम्हाला कोणती आव्हानं आली का, आणि जर ती आली असेल तर कोणती, आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? खूपच म्हणजे अगदी तुम्ही छानच प्रश्न विचारलात. कारण कदाचित हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असावा असं मला वाटतं. मी जेव्हा पर्यटन मंत्रालयात काम करायला सुरुवात केली, भारत सरकारच्या ऑफिसमध्ये, चर्चगेटला आमचं ऑफिस आहे. बऱ्याच जणांना हेही माहित नाही की भारत सरकारचं पर्यटन मंत्रालयाचं ऑफिस मुंबईत आहे, औरंगाबादमध्ये आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या या देशामध्ये, आणि एक गोव्याला आहे, माझ्या राज्यांमध्ये. तर जेव्हा मी सुरुवात केली तर एक आपल्याकडे पर्यटन म्हटल्यानंतर थोडं आधी बुजायला झालं. कारण सगळं जे ऍटमॉस्फिअर होतं की विदेशी पर्यटक येतात त्या ऑफिसमध्ये, दुसऱ्या राज्यांमधले पर्यटक येतात, मग ते मराठी बोलत नाहीत सगळेच आणि मराठी काही त्यांना कळणार नाही. मग सुरुवातीला विदेशी पर्यटकांशी बोलताना आपलं बोललेलं त्यांना कळत नाही, कारण आपले उच्चार वेगळे असतात, आपले उच्चार त्यांच्यासारखे नसतात. तसंच आहे की फ्रान्समधनं येणारा पर्यटक जे इंग्रजी बोलतो, ऑस्ट्रेलियामधनं येणारा पर्यटक जे इंग्रजी बोलतो ते आपल्याला कळत नाही. तर ह्या एक कम्युनिकेशन स्किलमुळे किंवा कम्युनिकेशन स्किल नसल्यामुळे, आणि ते सुद्धा इंग्रजीमध्ये, मला खूप त्रास सहन करायला लागला सुरुवातीला. आणि हे नुसतं कम्युनिकेशन स्किल मध्ये नाही तर लेखी स्किल सुद्धा आपल्याला डेव्हलप करायला लागतं. कारण जेव्हा आम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा सगळा पत्रव्यवहार भारत सरकारचा त्यावेळी पर्यटनाचा इंग्लिशमध्ये होत. आणि मग ते इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग आणि ते ऑफिशियल ड्राफ्टिंग, म्हणजे हे सगळं आपल्याला शिकणं जरुरी लागतं. आणि ते न आल्यामुळे फार सुरुवातीला त्रास झाला. म्हणजे कधी कधी चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेली पर्यटकाला, आणि असे काही किस्से झाले की तो पर्यटक परत ऑफिसमध्ये आला आणि सांगितलं की आपण दिलेली इन्फॉर्मेशन ही बरोबर नाही, कारण आम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचलो. मग त्याचा आम्हाला त्रास झाला. मग आम्ही ठरवलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या, म्हणजे आम्हाला कळेल तुम्हाला कुठे जायचं. म्हणजे हा असा एक छोटे किस्से आहेत की असे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं की आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि हा एक सुरुवातीचा प्रॉब्लेम आहे. एकदा तुम्ही सुरुवात काम करायला केली की तुम्ही ह्याच्यावर मात कशी करायची, तर तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवायचे. कान अशासाठी उघडे ठेवायचे की जे माणूस बोलतोय ते काय बोलतोय ते आपल्याला नीट कळलं पाहिजे. अर्थात तो जे बोलतोय ते आपल्याला जर माहीत नसेल तर आपण स्वतःला इतकं इक्विप करायला पाहिजे की मी आज जाऊन शोधीन, ही माहिती कुठे मिळेल ते शोधीन, मग त्याच्याबद्दल वाचीन. कारण पर्यटनामध्ये तुम्हाला कधी कोण काय कशाबद्दल विचारेल, तुमच्या भारताच्याच देशाबद्दल. आज मला सांगा की आपल्याला स्वतःला मुंबई मधली सर्व पर्यटन स्थळं माहिती आहेत का? महाकाली केव्हजला कसं जायचं म्हणून जर तुम्हाला कोणी बाहेरून आलेल्या तुमच्याच रिलेटिव्हनी विचारलं तर तुम्ही सांगू शकाल का? माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की आपण इक्विप व्हायला पाहिजे. जेव्हा आपण पर्यटन क्षेत्रात शिरायचा प्रयत्न करतो, एक तर जेव्हा क्वालिफिकेशनचा आपण मला प्रश्न विचारला तेव्हा एक सांगायचं राहून गेलं की जर इतिहासाचं नॉलेज असेल तर ते जास्त उपयोगी पडतं. कारण हिस्ट्री आणि जिओग्राफी या 2 विषयांमुळे आपल्याला भारताचा इतिहास आणि भारताची भौगोलिक रचना डोक्यात राहते, आणि त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करायला पर्यटनाचा सोपं जातं. म्हणजे आज अशीही माणसं येतात की पानिपत व्हिजिट करायचंय, तर मग पानिपत व्हिजिट केल्यानंतर आपल्या डोक्यात पानिपतची लढाई येते. मग त्याच्यामुळे आपण पानिपतला कसं जायचं हे आपण तेव्हा विचार केला का? किंवा ते युद्ध जेव्हा तिथे जे सगळे सैनिक गेले ते तरी कसे गेले? ते तर चालत गेले. पण आज आपल्याला पानिपतला जायचं असेल तर आपण कसं जायचं? मग हा असा एक आपणहून स्वतःहून विचार करायचा आणि आपण स्वतःला इक्विप करत जायचं. हा एक पर्यटनाचा मोठा फायदा आहे की तुमचं चौफेर ज्ञान वाढत जातं. आणि ते वाढावं, कारण आजचा जो पर्यटक आहे ना तो खूप जाणकार आहे. आज जेव्हा पर्यटक येतो तो स्वतः सगळं वाचून येतो. कदाचित कुठच्या
म्हणजे स्रोतातून तो वाचून येतो हे आपल्याला माहित नसतं. त्यामुळे त्यांनी जी माहिती घेतलेली असेल ती आपल्याला माहिती असेल असंही नाही. पण जेवढी आपल्याला माहिती असणं जरुरी आहे तेवढी तरी नक्की जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा पर्यटन क्षेत्रात यायचं असेल तर चौफेर ज्ञान हवं आणि ते नसेल तर ते वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि वेळोवेळी करायला पाहिजे आणि अशा आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळतात. पर्यटन क्षेत्रच तुम्हाला त्या अपॉर्च्युनिटीज देतं. नक्कीच मॅडम, खूप छान माहिती तुम्ही देत आहात. पण वेळेच्या अभावी आपण आता हा शेवटचा प्रश्न एक घेऊया. खूप मॅडमनी छान माहिती आपल्याला सांगितलेली आहे. तर या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा, म्हणजे थोडक्यात मी आता सांगितलंच आहे की वाचन पाहिजे, चौफेर ज्ञान पाहिजे आणि अपॉर्च्युनिटीज येत राहतात. ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन म्हणजे काहीतरी नाविन्य हे नेहमी हवं असतं माणसाने. आता प्रत्येक जो टुरिस्ट येतो आपल्याकडे, जो आपला देशी आंतरदेशी असो किंवा आपला भारतीय टुरिस्ट असो, त्याला सुद्धा आज काहीतरी वेगळे पण पाहिजे. आज तो अजंता एलोरा केव्ज ना नक्की जाईल बघायला, अजिंठाची लेणी बघायला जाईल, वेरूळची लेणी बघायला जाईल. पण त्याच्यानंतर तो सांगेल की इथे असं काही आहे का की जिथे मला लोकल किंवा एक आपल्या गावचा काही फ्लेवर मला मिळेल. मग आपण त्याला कुठे नेणार? मग तिथे दौलताबादचं एक गाव आहे, ते गाव आता संपूर्ण टुरिस्ट अजिंठ्याचं लेणं घेऊन जाऊ शकणार नाहीये. त्याच्यामुळे काय घेऊन जाणार आहे तर ते अनुभव घेऊन जाणार आहे. आणि हा पर्यटनाचा एक पर्यटन व्यवसायाचा सगळ्यात मोठा जो फायदा आहे की आपल्या वास्तू आपल्याकडेच आहेत, आपण त्यांना अनुभव देतो, आपण त्यांना स्वप्न देतो आणि ही स्वप्न आपण त्यांना कशी देणार हे आपल्या कार्यक्रमातून किंवा आपण त्यांची जी आयटिनरी बनवणार आहोत त्या आयटिनरी बनवतो. म्हणजे आयटिनरी म्हणजे त्यांचा एक ट्रॅव्हल प्रोग्राम जो असतो, आल्यापासून जाईपर्यंत मिनिट टू मिनिट एक प्रोग्राम बनतो. म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीचं ते टूर ऑपरेटरचं ते काम असतं. आणि मग ते जेव्हा देतो तेव्हा त्याच्यात तो एखादा एक काहीतरी महाबळेश्वरला जर टुरिस्ट जात असेल तर मग तुम्ही त्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, ऑथेंटिक प्रॉपर लोकली ग्रोन किंवा तिथल्या वाढलेल्या स्ट्रॉबेरीजचं आईस्क्रीम किंवा तिथे जे काहीतरी चिकन करी आणि भाकरी अशा बरेच तिथे स्टॉल्स आहेत. म्हणजे हे जे लोकल खाणं आहे ते खाणं तुम्ही ऍड केलं तर ते आवडतं लोकांना. आणि मधमाशांचं ते जिथे बी हाईव्ह तिथे एक केंद्र आहे ते केंद्र दाखवलं. काहीतरी लोकांना वेगळं हवं असतं आणि नाविन्य आणणं तुमच्या ह्या कार्यक्रमामध्ये हेच तुमचं वैशिष्ट्य होऊ शकतं. आणि आज पर्यटन व्यवसायामध्ये निश टुरिझम म्हणून एक वेगळं डिपार्टमेंट आहे. ह्या डिपार्टमेंटमध्ये ह्या अशा सगळ्या पर्यटनाच्या ज्या गोष्टी आहेत, गोल्फ टुरिझम म्हणा किंवा ऍडव्हेंचर टुरिझम म्हणा, रिव्हर राफ्टिंग आहे, माउंटेनिअरिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात इन्क्लूड होतात. अहो एवढंच काय नसतं, आकाशात हिमालयात जाऊन आकाशात चांदण्या बघायला सुद्धा लोक येतात. कारण इतकं क्लिअर स्काय आणि इतकं आकाशगंगा त्यांना जी तिथे दिसते ती कदाचित शहरातून दिसत नाही. आज आपण बघितलंय कच्छला जातो आपण, गुजरातचं उदाहरण देते. कच्छमध्ये काही नव्हतं पण तिथली जी समुद्राचं जे पाणी जेव्हा सुकतं उन्हाळ्यात तिथे एक मिठाचं लेअर तयार होतं आणि आज तिथे संपूर्ण टेंटेड अकोमोडेशन बसते आणि वर्षातले 4 महिने का 5 महिने तिथे एवढे टुरिस्ट येतात की आज ते एक मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन बनले. म्हणजे हे झालं आपलं उदाहरण आहे. अशी बरीच उदाहरणं देऊ शकते. जर वेळ असेल तर मी आणखीन आपल्याशी गप्पा मारू शकते. धन्यवाद मॅडम. खरं तर लहान आणि थोरांच्या आवडीचा विषय फिरणं, पर्यटन आणि आज आपण ऑनलाईन का होईना आपण आम्हाला सगळ्यांना एक सैर करून आणली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आपल्या ह्या चर्चेमधून नक्कीच महत्वपूर्ण सखोल अशी माहिती आपल्या प्रेक्षकांना मिळालेली आहे आणि आपला अमूल्य वेळ आपण दिलात, प्रेरणादायी मार्गदर्शन आपण केलं, त्यामुळं प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आपले खूप खूप आभारी आहे मॅडम. यानंतर प्रेक्षकांना काही सूचना आहेत की जर आपल्याला काही शंका असतील किंवा आम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या नोंदवायच्या आहेत. तिकडे मेल आयडी आहे आणि शिवाय आजच्या ज्या आपल्या वक्त्या होत्या त्यांनीही काही लिंक आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, त्या देखील लिंक आम्ही मेन्शन केलेल्या आहेत. तर आपण तिकडे नक्की भेट द्या, कारण पर्यटन हे आवडीचं आहे आणि आवडीचा विषय जेव्हा आपला व्यवसाय बनतो तेव्हा आनंद हा वेगळाच असणार आहे. विद्यार्थी मित्रांना नक्कीच याची खूप असं मार्गदर्शन मॅडमने केलेलं आहे, त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. तसंच करिअर संदर्भात
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासन, युनिसेफ आणि अस्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या महाकरियर पोर्टलला सुद्धा आपण भेट द्या. आणि हे पोर्टल जे आहे ते प्रामुख्याने 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि संपूर्ण माहिती याची देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विविध करिअरची माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही तोपर्यंत आमच्या प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.